नाशिकचे माजी शिक्षण अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं शिक्षण क्षेत्रात कोटी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे। तक्रारदार शेखर पाटील यांचा पुराव्यासह आरोप आहे। आरक्षण कायदा डावलून शिक्षण सेवकांची भरती केली आहे असं ते म्हणतात। नेमणुका रद्द केलेले शिक्षक सेवक आजही पगार घेत आहेत। तक्रारदारांचे हे गंभीर आरोप आहेत। 2022 पर्यंत कुठलीही कार्यकारिणी अस्तित्वात नसताना देखील बोगस शिक्षक भरती केली असाही आरोप आहे। मालेगावच्या महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तक्रारदार शेखर पाटील करतायत। महात्मा फुले शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेत कोट्यवधीचा भ्रष्टाचार झालेला आहे। या शिक्षण संस्थेत 2012 साली ज्या आरक्षणाच्या जागेवर लागलेले 6 शिक्षक आहेत त्यांची नेमणूक रद्द झालेली होती, तरी देखील या शिक्षकांना आज रोजी सुद्धा पगार चालू आहे। या शिक्षकांचा पगार उदय देवरे वेतन अधिकारी यांनी पगार सुरू केला व यांना बेकायदेशीर फरक बिलं काढून दिले व या शिक्षण संस्थेत महाराष्ट्र आरक्षण अधिनियम 2004 लागू आहे, तरी देखील 20 वर्षापासून कुठली आरक्षणाची जागा व पद भरलेले नाही। या शिक्षण संस्थेने शिक्षण अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून 2च्या जागी 7 लोकांचे पगार 2 जागेवर सुरू केलेले आहेत। शासनाची मोठी फसवणूक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।